नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे चंपाषष्ठी आणि चंपाषष्ठीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर आज मला नैवेद्याचं पुरणपोळीचं जेवण करायचं होतं आणि पहिल्यांदाच मी असा मिनी व्लॉग करते। आशा करते की तुम्हाला हा व्लॉग आवडेल। तर व्लॉग आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर जेवणाची सुरुवात पुरणपोळीने केली मी। तर आधी डाळ भिजवून घेतली होती 2 तास आधी आणि ती डाळ आधी कुकरला मी शिजवून घेतली। तर आज मला घाई होती त्यामुळे ना मी मऊच डाळ शिजवली आणि डायरेक्टली कुकरमध्येच मॅशरने, पावभाजी मॅशर असतो ना त्याच्याने मॅश करून घेतली, म्हणजे पुरण यंत्रात ती घालायला नको। आणि एकीकडे ना मी भरिताची वांगी भाजायला ठेवली होती। तर ती भाजून झाली, लगेच मी पुरणपोळीसाठी जे कणिक लागते ती भिजवून घेतली आणि लगेच दुसरीकडे वांगी होत आहेत तर खिचडी भाताची मी तयारी करायला घेतली। तर आज वांगं भरीत, बाजरीची भाकरी, पुरणपोळी आणि खिचडी भात असं जेवणाचा मेन्यू होता। तर खिचडी भात पण मी लगेच कुकरला लावून घेतला आणि हा बघा, हा पाहुणा आलेला आणि नुसता ओरडत होता। तर आज मला घाई होती त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता। तरी मी गाठे त्या आमच्या खाली शेड आहे पत्र्याचा त्याच्यावर टाकले, म्हणजे तो तिकडे खायला गेला। आणि इकडे मी सगळी भरिताची तयारी एकीकडे करून घेतली, फोडणी दिली आणि मस्त वांगा भरीत, भरपूर कांद्याची पात घालून वांग्याचं भरीत तयार केलं आणि भरीत झालं लगेच मी पुरणपोळ्या तयार करायला घेतल्या। तर पुरणपोळी किंवा भाकरी किंवा चपात्या जेव्हा मी करते ना टिफिनसाठी तरी असं कापड अंथरते स्वच्छ याच्यावर, ओट्यावर, म्हणजे कसं पिठाची घाण वगैरे सगळीकडे पीठ होत नाही। मग कापड काढलं की ओटा पुन्हा स्वच्छ होतो। तर पुरणपोळ्या पण मी एकीकडे करून घेतल्या। तर आज सगळीच गडबड होती। मीराची स्कूलची तयारी पण करायची होती, ती पण सुरूच होती एकीकडे, आणि एकीकडे हे नैवेद्याचं जेवण। तर पुरणपोळ्या झाल्या, हे बघा कापड लगेच काढलं मी, ओटा जसा आहे तसा स्वच्छ दिसतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये। तर पुरणपोळ्या झाल्यानंतर आता मला भाकरी करायच्या होत्या बाजरीच्या। तर गरम पाणी करून घेतलं आणि लगेच बाजरीच्या भाकरींचं पीठ भिजवून घेतलं आणि भाकरी तयार करायला घेतल्या। तर भाकरी पण झाल्या। लगेच काय होणं, जसं आपलं काम होतं तसं एक एक वस्तू ओट्यावरची क्लीन करत गेलो ना, उचलत गेलो की ओट्यावर खूप जास्त पसारा राहत नाही आणि सगळं, म्हणजे मला तरी ओटा असा काम करताना असा मोकळा लागतो, त्याच्यामुळे मी जसं होईल तसं, ती मला सवयच आहे की आवरून घ्यायचं। तर भाकरी पण आपल्या झालेल्या आहेत आणि लगेच मला आता किती 12:30पर्यंत माझा हा सगळा स्वयंपाक तयार झालेला आणि लगेच नैवेद्याचं ताट करायचं होतं। तर हे बघा, हे आजचं असं जेवणाचं सगळं तयार झालेलं आणि लगेच मी देवाला नैवेद्य दाखवला। तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा मिनी व्लॉग नक्की कमेंटमध्ये कळवा आणि पुन्हा एकदा येलकोट येळकोट, जय मल्हार।